राज्यातील सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाय लाचखोरीच्या दलदलीत चांगलेच रुतत चालले आहेत. टेबल खालून घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकवायची नाही हा नवीन पायंडा कर्मचाऱ्यांमध्ये रुजत चालल्याने भ्रष्टाचार फोफावत चालल्याचे दिसून येत आहे. 1 जानेवारी ते 20 एप्रिल 2025 पर्यंतच्या 4 महिन्यातच जिल्ह्यात 13 गुन्हे दाखल असून या सापळ्यात 20 जण अडकले आहेत, तर राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई 15, तिसऱ्या स्थानावर जळगाव 13, त्याखालोखाल नाशिक व अहिल्यानगरमध्ये अनुक्रमे 11 तर ठाणे, छत्रपती संभाजीनगर 10 अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांची नोंद झाली आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब या धोरणाने शासकीय कर्मचाऱ्यांची कामासंदर्भात अनास्था आहे. कोणाचेही काम विनासायास झटपट करून द्यावे यासाठी सरकारी कर्मचारी टेबल खालून चिरीमिरीचे प्रकार नेहमीचेच आहेत. या लाचखोरीमुळे शासकीय विभाग शेंड्यापासून बुडखापर्यंत पोखरला गेला आहे. लाच घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेले अधिकारी कर्मचारी अवघ्या काही महिन्यात शासकीय सेवेत पुन्हा रुजू होतात. लाच घेतल्यानंतरही कुणीच काही बिघडवू शकत नाही हा तोरा सरकारी कर्मचाऱ्यांकडून गिरवला जातो. सरकारी कामांसाठी पैशांच्या मागणीमुळे त्रस्त झालेल्यांनी केलेल्या तक्रारीनंतर 1 जानेवारी ते 20 एप्रिल 2025 पर्यंत पहिल्या 3-3.5 महिन्यातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडील 13 कारवाया झाल्याचे दिसून येते.